नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अजनी ठाण्याच्या हद्दीत 22 मे रोजी 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार नावाच्या व्यक्तीचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यामुळे स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती। या घटनेत पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं की सदर घटना ही रोड ॲक्सिडेंट नसून ती योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आलेली हत्या होती। पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांची उंटखाना परिसरात 5500 फुटाची जागा आहे। या जागेची किंमत किमान 22 कोटीच्या वर आहे। या जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची वाईट नजर होती। पुट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवार गडचिरोलीमध्ये नगर रचना विभागात सहाय्यक संचालक पदावर कार्यरत आहे आणि अर्चनाने गडचिरोलीमध्ये राहणारे नीरज निमजे यांच्या मदतीने हा हत्याकांड घडवून आणला। एक घटना घडली होती, त्या घटनामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार म्हणून त्यांचे निधन झाला होता। सुरुवातीला ही एडी म्हणून दाखल झाली होती आपले अजनी पोलीस स्टेशनला आणि त्याच्या नंतर इन्व्हेस्टिगेशन याची इन्क्वायरी चालू होती, परंतु आम्हाला ही माहिती मिळाली होती की त्याच्यात काहीतरी घातपात झालेला आहे आणि जाणून बुजून असा एक ॲक्सिडेंट नाही आहे, ते त्याच्यात मर्डर सारखं हे दिसतो आहे। म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते, आमचे क्राईम ब्रांचचे, आणि ते पॅरलल इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर, आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते, काय कारण होता, आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही 6 गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेले आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास 17 लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे, गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली 4 वाहन जप्त करण्यात आलेले आहेत, त्याच्यात 3 कार आणि 1 स्कूटर पण आहे, ते असे सध्या प्रकार आहे। मग आतापर्यंत जे आमच्या समोर जे कारण आलेलं आहे तो आहे प्रॉपर्टीच्या, आणि ते वाद त्यांच्या कोर्टात पण चालू आहे, सिव्हिल डिस्प्यूट त्याच्या चालू आहे, आणि एक प्रॉपर्टी त्यांची होती त्या प्रॉपर्टी आता समोर आलेली आहे, त्याची किंमत जवळपास 20 कोटीच्या पुढे आहे आणि त्याच्यात तो एक वाद होता आणि जे एक आरोपी आहे ते स्वतः एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्याचे जे बाकी ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे तर तेही आपण आणि त्यांनी या केसमध्ये ऍक्टिव्हली भाग घेतलेला आहे, त्यांना आम्ही सर्वांना आरोपी याच्यात केलेला आहे। प्लॅनिंग मध्ये तो इन्व्हॉल्व आहे। याच्यामधला जो अर्चनाकडे जो ड्रायव्हर लावलेला आहे सार्थक किंवा जो सचिन आहे, हे सगळं त्यानंच लावलेलं आहे। त्या ठिकाणी अर्चनाकडे ड्रायव्हर नेमणे किंवा सचिनच्या ओळखीमधून तो ड्रायव्हर नेमणे हे त्यापासून हे प्लॅनिंग आहे आणि हा जो वाद आहे तो पूर्वीपासून आहे, म्हणजे आताचा इन्स्टंट नाही, या केसेस बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आता एकदम त्यांना ते बाजूला काढण्यासाठी हे आता प्रकार घडून आलेला आहे। नाही, आता कालावधी सध्या आमच्याकडे जे कागदपत्र मिळालेले आहेत त्याच्यावरून गेली बरेच वर्ष त्यांचा कोर्टामध्ये सिव्हिल वाद सुरू आहे असं दिसून आलेलं आहे। कोर्टामधल्या कागदपत्रावरून मारण्याचा प्रयत्न आता झालेला ना, ह्या अटेम्प्टच्या पूर्वीचे 2 अटेम्प्ट ह्याच महिन्यामध्ये झालेले आहेत, याच महिन्यात झाले, एकाच महिन्यात 3दा प्रयत्न झालेले। पोलिसांच्या मते पुरुषोत्तम पुट्टेवार यांची बरीच संपत्ती आहे। या संपत्तीचा वाद सिव्हिल कोर्टात सुरू आहे। सूत्रांच्या मते या संपत्तीचा बराच ताबा मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मुलीला मिळणार होता। पुट्टेवार यांच्या संपत्तीत आपल्याला मोठा वाटा मिळणार नाही अशा प्रकारची धारणा असल्याने तिने तिचे परिचित सार्थक बागडे, नीरज निमजे, सचिन धार्मिक यांच्या मदतीने पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या खुनाचा डाव आखला आणि 22 मे रोजी रोड ॲक्सिडेंटमध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा जीव घेतला। पोलिसांनी या घटनेत 6 आरोपींना अटक केली आहे। नागपूर गुन्हे शाखा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।